मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. गरवार येथे एक्स पॉइंट मुख्य रस्त्यावरती अनधिकृत रसवंतीचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या सिडको महापालिकेच्या अतिक्रमण पथकावरती दगडफेक आणि शिवीगाळ झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. यावेळी वाहन प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. गरवार येथे एक्स पॉइंट या रस्त्याचं काम सुरू असल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत रसवंतीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे आली होती. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास अतिक्रमण पथकानं कारवाई करत रसवंतीच्या समोरील खुर्च्या आणि साहित्य जप्त केलं. कारवाई दरम्यान संतप्त झालेल्या रसवंती चालकानं काही साथीदारांसह पथकामधील कर्मचाऱ्यांना भर रस्त्यामध्ये शिवीगाळ केली. तसेच हातामध्ये दगड घेऊन अतिक्रमण विभागाच्या वाहनांच्या दिशेनं धाव घेत दगडफेक केली होती. माझा सामान परत द्या नाहीतर तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी देखील दिल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच चुंचाळे पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे. या प्रकरणी संबंधित रसवंती चालकाच्या विरोधामध्ये चुंचाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. आम्ही अतिक्रमण करत होतो, तिथं स्टॉल लावलेला होता का कंपनीच्या बाजूला, सीमेस कंपनीच्या बाजूला त्यांनी स्टॉल लावलेला होता ते रसवंतीचा. आम्ही तिथं आहे ना कारवाई केली. कारवाईत आम्ही सामूहिक कारवाई केली. तिथं भाजीपाला वगैरे उचलला आम्ही तिथून. त्याच्यानंतर तिथं आहे ना शेड होता, म्हणजे शेड तो टेंट होता एक, तो टेंट उचलला. टेंट उचलून आम्ही मधल्या रस्त्याने येत होतो, इकडनं गोडाऊनला जात होतो आम्ही. तो व्यक्ती आला, त्याचं नाव नाही माहिती. तो आला, त्यांनी दगडा बिगडा उचलल्या आणि गाडीच्या पुढे झोपत होता तो. त्याच्यानंतर मग आम्ही इथं आलो, दगड पण फेकले त्यांनी. शिवीगाळ करत होता तो, आणि असं कराल तसं कराल, मारून टाकाल असं कराल. आई बहिणीने पण शिव्या दिल्या त्यांनी, जीवे मारण्याची धमकी पण दिली. त्याच्यानंतर मग इथं आम्ही कॉल केला पोलीस स्टेशनला. ते इकडनं 2 कॉन्स्टेबल आले तिथं, ते इथं घेऊन आले. त्याच्यानंतर मग इथं घेऊन आले आम्हाला. मग इकडे गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू केली. त्याच्यानंतर कोणी राजकीय पदाधिकारी वगैरे कोणी धमकवलं, काही भेटलं का? आमचे जे गाडी प्रमुख आहे ते भगवान काय नगरसेवक आहे काहीतरी, त्यांचं नाव नाही माहिती एवढा. भगवान नरोटे काहीतरी असं आहे त्यांचं नाव. तर जे आमचे गाडी प्रमुख आहे ना, त्यांना ते तुमचा ID दाखवा, तुम्हाला असं कराल तसं कराल. त्याच्यानंतर ते जे आम्ही साहित्य उचललेलं होतं ते गाडीतून काढायचा प्रयत्न करत होते. ते म्हणे इथंच देऊन टाका. ते कोण काढत होतं? ते बोलत होते काढून दे असं. नगरसेवक बोलत होते का हे सामान काढून दे इथंच. नाही ते काढलं तर काय करायचं असं काही धमकवलं? नाही धमकवलं त्यांनी काही असं. तिकडे गाडी आली तर फोडून टाकलं. आणि तो जो त्याच्या इथं आम्ही कारवाई केली तो बोलत का परत तुम्ही तिकडे आले तर कारवाई करायला आम्ही मारहाण करू तुम्हाला, असं बोलला ते. माझं दौलत सोमनाथ गायकवाड नाव, आणि अतिक्रमण विभागात कामाला. काल दिनांक 9/3/26 रोजी साधारण 5:30 वाजताच्या दरम्यान चुंचाळे पोलीस चौकी हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत हे त्यांच्या अतिक्रमण पथकासह या रोडवरती अतिक्रमण आहे जर कसे याबाबत पाहणी करण्यासाठी आले असता सातपूर अंबड लिंक रोड वरील गरवारे जवळील किर्लोस्कर जी कंपनी आहे, सदर ठिकाणी काही भाजी विक्रेते अनधिकृत रसवंती गृह असल्याचे त्यांना दिसून आले. रसवंती गृह जे आहे ते अनधिकृत असले त्याच्यावरती कारवाई करत असताना त्या रसवंती गृहाचे जे मालक आहेत 2 इसम, त्यांनी ह्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला. आणि ही कारवाई करत असताना त्यांनी त्यांची अडवणूक केली, त्यांना धक्काबुक्की केली आणि पथकावरती दगड घेऊन धावून आले. आणि जी पथकाची गाडी त्या गाडीतील जे त्यांचं साहित्य टाकले ते साहित्य काढून देण्यात, आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही म्हणून त्याच्या पुढं बसून राहिले. फिर्यादीने पोलीस पथकास कॉल केला असता पोलीस पथक त्यांना पोलीस ठाण्यास घेऊन आलं. सदर इसमाविरुद्ध फिर्यादीने तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी
त्या 2 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर त्यांच्यावर काही गिऱ्हाईक नाही का? अगदी बरोबर आहे. एका आरोपीवरती यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्यास लवकरात लवकर डीबी पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. काय आव्हान करण्याचं जातं? मी एक आवाहन करेल की पुढच्या वर्षी नाशिक शहरामध्ये महाकुंभ मोठ्या प्रमाणात भरणार आहे. तर त्याची तयारी म्हणून नाशिक शहरामध्ये विविध सरकारी कामं मोठ्या जोमात चालू आहेत. तर मी नाशिककरांना आवाहन करेन की हे जे कामं आहेत, सरकारी रस्त्याची कामं असो किंवा कुठलेही असो अतिक्रमण जे अडथळा करतात, त्यांनी स्वतःहून प्रशासनास सहकार्य करावे. नाहीतर मग जर त्याच्यामध्ये अडथळा केला तर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. किरण आहेर, C24 तास, नाशिक.